कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी उद्या रोहित पवार यांचं पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन केलं जाणार आहे। आपण बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या खरं तर अन्नत्याग आंदोलन तयारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळतं। विशेष म्हणजे या आंदोलनाला खरं तर पोलिसांनी परवानगी देखील नाकारल्याचं रोहित पवारांनी ट्विट केलं होतं। मात्र तरी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सगळे कार्यकर्ते जमलेले आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत पूर्ण चौकामध्ये जर आपण बघितलं तयारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळतं। काही कार्यकर्ते आता आपल्याबरोबर उद्या अन्नत्याग आंदोलनाची कशी तयारी असणार आपली? उद्या सकाळी 9 वाजता रोहित दादा पंढरपूरमध्ये येतील। छत्रपती शिवाजी महाराजांना, राजमाता अहिल्यादेवी होळकरांना नतमस्तक होऊन नामदेव पायरीचं दर्शन, कारण VIP दर्शन नाही म्हणून सांगितलं गेल्यामुळे नामदेव पायरीचं दर्शन घेतील आणि या ठिकाणी येऊन उपोषणाला बसतील। आपण रोहित पवारने ट्विट केले की आंदोलनाला परवानगी नाकारली तरी देखील आपण तयारी करता। कोणकोणत्या परवानग्या नाकारल्यात? आम्ही नगरपालिकेला परवानगी मागितली होती, पोलीस प्रशासनाला परवानगी मागितली होती, पण त्यांनी वारकऱ्यांच्या गर्दीचं कारण सांगून आणि ट्रॅफिकचं कारण सांगून परवानगी नाकारलेली आहे। तरी देखील तुम्ही आंदोलनावरती ठाम आहात? रोहित दादांनी काल ट्विट केलेला आहे, आंदोलन कुठल्याही परिस्थितीत आंदोलन होणार आहे। काय नक्की तुमच्या एकंदरीत मागण्या आहेत? आमच्या मागण्या म्हणजे कुठलीही अर्ज अटी आणि शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी करावी, त्याला वेळेचं बंधन नसावं। 2 लाख रुपये खात्यात जमा केल्याच्या नंतर उर्वरित जी शेतकऱ्याकडे रक्कम फिरेल ती शेतकरी नंतर भरेल। यांनी पहिले पैसे भरून घेत आहेत आणि नंतर कर्जमाफी देत आहेत, त्यालाही 2023 ते 26 एवढा निकष लावला आहे। कृपया अटी आणि शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी करावी ही एक मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे की पैसे अगोदर खात्यात न भरून घेता पैसे तुम्ही तुमच्या खात्यात टाकावे, उर्वरित रक्कम शेतकऱ्याकडून वसूल करण्यात यावी। आणि तिसरी मागणी अशी आहे की कर्जमाफी दिल्याच्या नंतर आता पेरणीचे दिवस आहेत, पेरणीच्या पूर्वी कर्जाचं पुनर्गठन करून वापस कर्ज वितरित करण्यात यावं। या प्रमुख मागण्या आहेत। आंदोलनाला किती लोक येतील असा आपला अंदाज आहे? आमचे तरी 100 लोक तरी सुरुवातीला राज्यभरातून लोक येणार आहेत? ते चालू राहतील। ते प्रवाह चालू राहणार रोज, पण पहिल्या दिवशी तरी 100 तरी येणार आहे। पोलिसांनी काय आपल्याला नोटिसा वगैरे काढल्यात का जर परवानगी नाकारली तर? पोलिसांनी नोटिसा दिलेल्या नाहीत, पोलीस गर्दीचं कारण देत आहेत, पण आमचा प्रयत्न असा राहणार आहे की कमीत कमी लोक यावेत आणि आंदोलन यशस्वीपणे आम्ही म्हणजे कोणालाही त्रास न देता पार पाडावं। पण जर प्रशासन आडमोठी भूमिका घेत असेल तर महाराष्ट्रभरातनं हजारोच्या संख्येनं लोक या पंढरपूरमध्ये येतील आणि त्यावेळी जी कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल त्याला सर्वोच्च जबाबदार प्रशासन असेल। आपण बघितलं की आतापर्यंत झालेल्या आंदोलनामध्ये आंदोलनापूर्वीच करताना नेत्यांना उचललं होतं पोलिसांनी। उद्या जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर आपली भूमिका काय असणार? आता सध्या देशातलं राज्यातलं वातावरण पाहता उद्या बळजबरीचा किंवा पोलीस बलाचा वापर करून कदाचित आम्हाला अटक करू शकतील, लाठी हल्ला सुद्धा करू शकतील। पण त्यांना जे करायचं ते त्यांनी करावं, पण शेतकऱ्यांसाठी जे काय करायचं आहे ते रोहित दादा ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्याच्यावर ठाम आहोत। आंदोलनावरती एकंदरीत तुम्ही ठाम आहात? 1001% आंदोलन होणार। तयारी सगळी आता पूर्ण होती? बरोबर, सगळी तयारी पूर्ण होती। आपण बघितलं असेल की रोहित पवारने जरी ट्विट केलं असली की आंदोलनाला परवानगी नाकारली तरी देखील कार्यकर्ते या आंदोलनावरती ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।